तुम्हाला माहिती आहे का, आज जिथे भारताचं सगळ्यात मोठं स्टॉक मार्केट उभे आहे, तिथे एका माणसानं सामान्य माणसासाठी 100 वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिलं होतं. ती व्यक्ती म्हणजे महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी काय स्वप्न पाहिलं होतं पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून. 1917 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. वय होतं फक्त 26 वर्ष, पण विचार 100 वर्ष पुढचा. त्यांनी कंपनी सुरू केली, स्टॉक्स अँड शेअर्स. त्याचबरोबर ऑफिस घेतलं. कुठे? तर दलाल स्ट्रीटवर, जिथे आज आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. पण त्यावेळी त्यांना एक मोठा प्रॉब्लेम आला होता, संकट आलं होतं. गुंतवणुकीसाठी पैसे नव्हते. मग त्यांनी केलं काय, तर त्यांच्या एका पारशी मित्राकडून, ज्याचं नाव नवल भाटी नाईक, यांच्याकडून 2000 रुपये उसने घेतले. आणि त्यानंतर जे केलं ते त्या काळात कोणी सुद्धा विचार सुद्धा केला नसेल. पहिलं महायुद्ध सुरू होणार याची त्यांना चाहूल लागली होती आणि त्यांनी गुंतवणूक केली ती जर्मन करन्सीमध्ये. रिस्क मोठी होती, पण त्यांचं विजन हे त्याहून मोठं होतं आणि त्यातून त्यांनी प्रचंड नफा कमावला. उधार घेतलेले पैसे सुद्धा परत केले आणि ही कंपनी जोरात चालू लागली. आज आपण ज्याला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो, त्याची बीज 100 वर्षांपूर्वीच रोवली होती. ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. बाबासाहेब फार दूरगामी विचाराचे होते. त्यांना असा भारत घडवायचा होता जिथे प्रत्येक नागरिकाला आर्थिक स्वातंत्र्य असेल. आणखी एक गोष्ट जी तुम्हाला माहित नसेल ते म्हणजे बाबासाहेबांच्या दस्तावेजामध्ये एक पत्र सापडलं होतं, ज्यामध्ये त्यांनी मुलगा यशवंत आणि पुतण्याला किरकोळ बँकिंग आणि व्यापार शिकवा असं म्हटलं होतं, जेणेकरून आर्थिक बाजू ठाम राहील. त्यांचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी माणसानं, सामान्य माणसानं आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायला हवं आणि स्टॉक मार्केट हा त्याचा मार्ग असू शकतो, हेच त्यांना सांगायचं होतं. मोठमोठे गुंतवणूकदार सल्ला घ्यायला येऊ लागले, पण जेव्हा त्यांना कळलं की ही कंपनी चालवणारी व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते दलित आहेत, त्यानंतर लोकांनी येणं बंद केलं आणि हळूहळू ती कंपनी बंद पडली. विचार करा, जिथे त्यांनी 107 वर्षांपूर्वी त्या क्षेत्रात पाऊल ठेवलं, तिथे पोहोचायला आपल्याला 100 वर्ष लागली. अशा महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिवारा ठेवा.